नमस्कार मित्रांनो, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदांसाठी महत्त्वाचे सामान्य ज्ञान जी.के प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर बघा मित्रांनो, सर्व जे प्रश्न असणार सर्व प्रश्न खूपच महत्त्वाचे तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून असणार आहेत। तर बघा, सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण 30 जे आहेत वन लाइनर प्रकारचे प्रश्न पाहणार आहोत। तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच महत्त्वाचे प्रश्न असतील। तुमचा जो जीकेचा अभ्यासक्रम आहे त्यामधील उपघटकासहित सर्व मिक्स क्वेश्चन आपण घेतलेले आहेत। 15 क्वेश्चन्स या व्हिडिओमधील फक्त 15 क्वेश्चन जे आहेत ते सर्व मिक्स क्वेश्चन असणार आहेत आणि राहिलेले 15 क्वेश्चन सर्व चालू घडामोडीचे खूप संभाव्य प्रश्न आपण घेतलेले आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या आणि या अगोदरचे 3 लेक्चर आपण अपलोड केलेले आहेत, त्याची पण लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तर ते पण तुम्ही एकदा पाहून घ्या, नक्कीच त्याचा पण तुम्हाला फायदा होणार आहे। तर अशाच प्रकारचे तेही लेक्चर आहेत, लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते पण लेक्चर नक्की पाहून घ्या। तर बघू, पहिला प्रश्न आहे आणि हे प्रश्न सर्व अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक या तीनही विषय जे पदं आहेत त्यांसाठी महत्त्वाचे असणार आहे। तर पहिला प्रश्न आहे, तृतीय रत्न हे नाटक कोणी लिहिले? तर मागील व्हिडिओमध्ये बघा, भाग 3 मध्ये आपण याचं प्रश्न तुम्हाला विचारला होता। लास्टला कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर तुम्हाला सांगायचं सांगितलं होतं, ऑप्शन तुम्हाला तिथं दिले होते। तर बघा, तृतीय रत्न हे नाटक कोणी लिहिलं? तर त्याचं उत्तर आहे महात्मा फुले यांनी हे नाटक लिहिलेलं आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न, जागतिक मातृभाषा दिवस कधी साजरा केला जातो? तर उत्तर आहे 21 फेब्रुवारी। तर बघा, आजच आहे 21 फेब्रुवारी, तर आजच जागतिक मातृभाषा दिवस साजरा केला जातो। लक्षात ठेवा, आजच हे प्रश्न मी काढलेले आहेत। तर दररोजच्या दररोज तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न आपण चालू घडामोडीचे, त्याचबरोबर जे संभाव्य प्रश्न वाटत आहेत ते प्रश्न दररोजच्या दररोज काढून मी तुम्हाला घेत आहे। तर सर्वांनी व्हिडिओला नक्की पूर्ण पहा, सर्वांनी एकदा लाईक करून घ्या आणि तुमच्या मित्रांना पण व्हिडिओ नक्की शेअर करा। तर तिसरा प्रश्न आहे, इतिहासातील कोणते शतक क्रांतियुग म्हणून ओळखले जाते? तर उत्तर आहे 18वे शतक। त्यानंतरचा प्रश्न, कोणी इसवी सन 1909 मध्ये नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांचा वध केला? तर बघा, कोणी केला? तर अनंत कान्हेरे यांनी केला होता, 1909 साली केला होता। नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांचा वध केला होता अनंत कान्हेरे यांनी 1909 ही तारीख पण तुम्ही इसवी सनसुद्धा लक्षात ठेवायचं आहे, यावरती प्रश्न विचारला जात असतो। तर क्युलेक्स या डासामुळे कोणत्या रोगाचा प्रसार होतो? तर बघा, आरोग्यसेवकसाठी महत्त्वाचा प्रश्न आहे। क्युलेक्स या डासामुळे हत्तीपाय हा रोगाचा प्रसार होत असतो। नेक्स्ट बघा, महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळांपैकी 3/4 भागात कोणती मृदा आढळते? तर महाराष्ट्राच्या 3/4 म्हणजे इतक्या भागामध्ये जे आहे रेगूर मृदा आढळत असते। म्हणजेच बघा, रेगूर मृदा म्हणजे काळी मृदा ही आढळत असते। तर भूगोलचे प्रश्न आहेत, इतिहासचे प्रश्न आहेत, चालू घडामोडीचे प्रश्न घेतलेले आहेत। तर सर्व विषयाचे प्रश्न आपण यामध्ये उपघटकासहित घेतलेले आहेत। तर 7वा क्वेश्चन आहे, कोणते शहर हिमवृशालीकरिता प्रसिद्ध आहे? छत्रपती संभाजीनगर हे शहर हिमवृशालीकरिता प्रसिद्ध आहे। गटविकास अधिकाऱ्याची नेमणूक कोण करते? तर उत्तर आहे राज्य शासन गटविकास अधिकाऱ्याची नेमणूक करते। तर बघा मित्रांनो, आपण वन लाइनर प्रश्न कशामुळे घेतलेले आहेत? तर तुमचा वेळ वाचावा आणि आपण जास्तीत जास्त प्रश्न घेण्याचा प्रयत्न करतो आहोत, त्यामुळे आपण वन लाइनर प्रश्न घेतलेले आहे। आपला 9वा प्रश्न आहे, 2019 मध्ये कोणाला भारतरत्न मिळाला होता? तर बघा मित्रांनो, 2019 मध्ये मिळाला होता प्रणव मुखर्जी यांना आणि 2019च्या नंतर डायरेक्ट आता 2024 मध्ये हा भारतरत्न पुरस्कार देण्यात येत आहे। तर एकूण 5 जणाला हा पुरस्कार देण्यात येत आहे। कर्पूरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी आणि आणखी जे आहेत MS स्वामीनाथन यांना पण दिला जात आहे। आणखी 2 आहेत, ते सध्या मला आठवत नाही। नक्कीच त्याची अपडेट तुम्हाला आपण टेलिग्रामला ऑलरेडी दिलेली आहे आणि पुढील व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे। त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून नक्की व्हिडिओला एकदा लाईक करून ठेवा, बेल नोटिफिकेशन पण ऑलवर सेट करून घ्या। तर 2019ला कोणाला दिला होता मग? तर प्रणव मुखर्जी यांना दिला होता। त्यानंतर जागतिक प्रदूषण निर्मूलन दिन कधी असतो? 2 डिसेंबरला असतो। त्यानंतर 11वा क्वेश्चन आहे, आयुष्यमान भारत योजनेची सुरुवात कधी झाली? तर महत्त्वाचा प्रश्न आहे, योजनांवरती नेहमी तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जात असतो आणि महत्त्वाचं म्हणजे ग्रामसेवक आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका यांसाठी हा महत्त्वाचा क्वेश्चन असेल। काही क्वेश्चन जे आहेत महत्त्वाचे आहेत ते तुम्ही नोट पण करून ठेवू शकता।
तर उत्तर आहे या प्रश्नाचं 14 एप्रिल 2018 साली ही योजना सुरू झालेली आहे, आयुष्यमान भारत योजना. त्यानंतरचा क्वेश्चन, भारतातील पहिल्या महिला संरक्षण मंत्री कोण? तर बघा, पहिल्या महिला संरक्षण मंत्री भारतातील तर निर्मला सीतारामन ह्या आहेत. त्यानंतर जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली? तर बघा, जय जवान जय किसान ही घोषणा दिली होती लाल बहादूर शास्त्री, त्यावेळी पंतप्रधान होते, त्यांनी स्वतः ही घोषणा दिली होती. त्यावेळेस बघा मला आठवतं आहे की पाकिस्तानचा वॉर ज्यावेळेस सुरू होता, भारत पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू होतं, त्यावेळेस ही घोषणा दिलेली आहे असं मी वाचलेलं होतं. तर एकदा कन्फर्म तुम्ही करून घ्या. तर नेक्स्ट बघा क्वेश्चन आहे, महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या सभासदांची मुदत किती असते? महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या सभासदांची मुदत असते 6 वर्ष. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 15वा क्वेश्चन, राज्यातील सर्वात जास्त साखर उत्पादन कोणत्या विभागात होते? तर बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले तर साखर जास्त उत्पादन होते पश्चिम महाराष्ट्रामध्ये, आणि सर्वात जास्त जिल्हा कोणता विचारला तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये होते, हे लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. तर महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना जो आहे प्रवरा नगर या ठिकाणी आहे. सर्वात जास्त पीक जे आहे ऊसाचं घेतलं जातं प्रवरा नदी खोऱ्यामध्ये, तर हे पण लक्षात ठेवा, प्रवरा नदी खोऱ्यामध्ये. त्यानंतर बघा मित्रांनो, आता करंट अफेअर्स 2023-24चे हे प्रश्न खाली आपण 15 क्वेश्चन्स घेतलेले आहेत. तर महत्त्वाचे हे पण क्वेश्चन असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की पहा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर 53व्या दादासाहेब फाळके लाईफटाईम अचिव्हमेंट जीवन गौरव पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर वहिदा रहमान यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, पुरुष क्रिकेट आशिया कप 2023चा किताब कोणी जिंकला? भारताने जिंकलेला आहे. त्यानंतर लोकसभेमध्ये महिला आरक्षण बिल कोणत्या नावाने सादर करण्यात आले? तर महिला आरक्षण बिल हे अंगणवाडी पर्यवेक्षिकासाठी महत्त्वाचं क्वेश्चन असेल. नारी को नमन वंदन अधिनियम याद्वारे हे मांडण्यात आलं होतं नावानं, तर हे पण तुम्ही नोट करून घेऊ शकता. त्यानंतर जगातील सगळ्यात उंच नटराजाची प्रतिमा कोठे स्थापन करण्यात आली आहे? तर सर्वात उंच जगातील विचारलंय तर उत्तर काय मग आपल्या दिल्लीमध्ये, भारतामधील दिल्लीमध्ये नवी दिल्ली या ठिकाणी भारत मंडपम या ठिकाणी ही उभारण्यात आलेली आहे नटराजांची मूर्ती. त्याच्यानंतरचा क्वेश्चन, भारताचे 42वे युनेस्को जागतिक वारसास्थळ कोण बनले आहे? तर कोणते बनले आहे असा प्रश्न आहे. भारताचे 42वे युनेस्को जागतिक वारसास्थळ, आधी 40 होते, त्यापैकी आता 2 वाढलेले आहेत. तर होयसाळ मंदिर बनलेलं आहे 42वं होयसाळ मंदिर समूह कर्नाटकमध्ये आहे. तर बघा आणि महाराष्ट्रामध्ये किती आहेत आणि पहिलं कोणतं आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. तर ग्लोबल क्रिप्टो ॲडॉप्शन इंडेक्स 2023मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर पहिला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, जुन्या संसद भवनचे नाव बदलून नवीन काय करण्यात आले आहे? तर संविधान सदन असं करण्यात आलेलं आहे. त्यानंतर 19वे आशियाई खेळ 2023चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? 19वे आशियाई खेळ 2023चे आयोजन हांगझोऊ चीन या ठिकाणी करण्यात आलेले आहे. त्यानंतर बघा, जगातील सगळ्यात उंच लढाऊ विमानतळ कोठे बनवण्यात येणार आहे? तर न्योमा बेल्ट लडाख या ठिकाणी हे बनवण्यात येणार आहे जगातील सर्वात उंच लढाऊ विमान. तर बघा मित्रांनो, आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ओडिसा. पण बघा मित्रांनो, हा प्रश्न खूपच IMP तुमच्यासाठी असणार आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तर बघा, मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना ही सुरू केली ओडिसा राज्यानं. अशा प्रकारचा क्वेश्चन बघा आरोग्य विभाग ग्रुप D TCSने घेतला होता. तर अशा प्रकारचे प्रश्न चालू घडामोडीची तुम्हाला येण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे नोट करून तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर बघा, 2023मध्ये कोणत्या प्राण्याला खाद्य पशूचा रंग देण्यात आला आहे? खाद्य पशूचा रंग देण्यात आलेला आहे तर पूर्वोत्तर भागातील मिथुन नावाचा प्राणी आहे. त्याच्यानंतर सिंगापूरचे भारतीय वंशाचे नवीन राष्ट्रपती कोण बनले आहे? सिंगापूरचे तर थर्मन षण्मुगरत्नम हे बनलेले आहेत. त्यानंतर भारतीय फिल्म अँड टेलिव्हिजन संस्था FTH चे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? तर महत्त्वाचा प्रश्न असेल तर तुम्ही नोट करून घेऊ शकता. तर उत्तर आहे R माधवन. भारतीय फिल्म अँड टेलिव्हिजन म्हणजेच FTH संस्थेचे नवीन अध्यक्ष R माधवन हे असणार आहे. तर नेक्स्ट बघा आपला
तुम्हाला काय करायचं, ही पूर्ण PDF डाउनलोड तुम्हाला करता येणार आहे. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि आपलं हे टेलिग्राम चॅनल आहे, याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तिथं जाऊन तुम्ही ह्या चॅनलला जॉईन व्हा. तिथं पूर्ण 3ही आणि ही 4थी PDF तुम्हाला मिळून जाणार आहे. तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.